नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक असा पदार्थ की तो हिवाळ्यात सर्वजणांना आवडतो. तर हिवाळ्याच्या थंडीचा अनुभव घेत असताना गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मज्जा ही खूप वेगळीच असते. गाजर तुमच्यासाठी ही रेसिपी अधिक आरोग्यदायी बनवली आहे, कारण यामध्ये साखरेऐवजी गुळाची पावडर वापरली आहे. गुळामुळे या पदार्थाला नैसर्गिक गोडवाच मिळत नाही, तर या पदार्थाला एक वेगळी चव येते. त्यामुळे कमी वेळेत आणि कमी साहित्यात हा गुळाचा मऊ आणि पौष्टिक गाजर हलवा तयार होऊ शकतो. चला तर या गुळाच्या गाजर हलव्याचे साहित्य बघून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. ते मी स्वच्छ धुवून आणि याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. नंतर मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. अर्धी वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे. 1 वाटी म्हणजे 100 ते 125 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे दुधाचा. नंतर इथं मी वेलची पूड अर्धा चम्मच घेतलेले आहे. काजू बदाम असे काप करून घेतलेले आहेत आणि 3 ते 4 चम्मच तूप घेतलेलं आहे. तर मग आपण गाजर हलवा बनवण्यासाठी सुरुवात करूया. चला तर मग आपण पहिल्यांदा गाजर किसून घेऊया. तर इथं आपलं गाजर किसून झालेलं आहे. तर आपण गाजराचा हलवा करण्यास सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं कढई ठेवत आहे. पहिल्यांदा आपण हे 3 ते 4 चम्मच तूप टाकून घेऊया. त्यामध्ये आपण हे किसलेलं गाजर टाकून घेऊया. हे तूप आणि गाजर मिक्स करून घेऊया. जसं जसं गरम होईल तसं गाजरातलं पाणी बाहेर यायला सुरुवात होईल. तर आपण हे मीडियम गॅसवर भाजून घेऊया. हे जे गाजर आहे ते अगदी मऊ होईपर्यंत भाजत राहायचं. यातील पूर्ण पाणी निघून वाफ होऊन गेलं पाहिजे. छान असं भाजून घ्या. तर तुम्ही बघू शकता गाजरातील पाणी हे आटलेलं आहे. आता आपण गाजर शिजण्यासाठी यामध्ये 1 कप दूध ओतूया. हे चांगलं मिक्स करून शिजण्यासाठी ठेवूया. झाकण लावून ठेवा शिजण्यासाठी. 10 मिनिटं ठेवा. हे मिश्रण थोड्या वेळाने असे हलवत राहा. तुम्ही बघू शकता यामध्ये दूध आटत आलेलं आहे, म्हणजेच आपलं जे गाजर आहे ते किसलेलं शिजत आलेलं आहे. तरी अजून थोडं शिजण्यासाठी आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटं ठेवूया. तर आपलं गाजर शिजलेलं आहे. तर आपण यामध्ये ही अर्धी वाटी जॅगरी पावडर टाकूया, म्हणजेच गुळाची पावडर. आणि हा जो खवा आहे तोही टाकूया. आणि 1 चम्मच ही वेलची पूड घेतलेली तेही टाकून घेऊया. आणि हे सगळं एकत्र मिक्स करूया.
तुम्ही बघू शकता किती छान असा सुगंध सुटलेला आहे यातून. आता हे जे मिक्स झालेलं मिश्रण आहे हे पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजून द्यायचं आहे, जेणेकरून खवा आणि जगरी पावडर व्यवस्थित विरघळली जाईल. ही सर्व प्रोसेस तुम्ही मीडियम गॅसवरच करायची आहे. यामध्ये आपण हे बारीक चिरलेले काजू आणि बदामचे तुकडेही टाकून घेऊया, म्हणजे हेही थोडे शिजले जातील. आणि हे थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवूया. यामधील दूध आणि जे खवा आहे त्यामधील पाणी आटून गेलेलं आहे आणि आपला हलवा तयार झालेला आहे. तर आपण इथे गॅस बंद करूया. तर तुम्ही बघू शकता इथं आपला जे गाजराचा हलवा आहे तो तयार झालेला आहे. तूप असं साईडला निघत आहे यातून. तर इथं आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. तर तुम्ही गरम गरम खाऊ शकता किंवा थंडही खाऊ शकता. तर इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. अगदी हिवाळ्यात खाण्यासाठी गरमागरम किंवा थंडही खाऊ शकता तुम्ही. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, फॉलो आणि कमेंट करा. धन्यवाद.